विविध भारती पुणे ठळक बातम्या। देशात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात उपचाराखालील कोविड रुग्णांची संख्या 4,43,303 इतकी झाली आहे। कोविड-19 मधून काल 48,493 रुग्ण बरे झाले। कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 83,83,602 वर पोहोचली आहे। कोविडमुळे काल 585 रुग्णांचा मृत्यू झाला। वस्तू आणि सेवा कर गुप्त वार्ता प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय अधिकाऱ्यांनी 131 कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट इनव्हॉइस व्यवहाराचं रॅकेट उघडकीस आणलं असून या कर चुकवेगिरी प्रकरणातील 1 जण महाराष्ट्रातील आणि 2 जण कर्नाटकातील आहेत। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असलेल्या ऑनलाईन साधनांचा वापर करत बनावट पावत्या देणाऱ्या आणि खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या एका करदात्याचा चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात शोध घेतला गेला। त्यावेळी हा करदाता अस्तित्वातच नसल्याचं आढळून आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेंगळुरू टेक समिट 2020चं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत। ही परिषद 3 दिवस चालणार असून कोरोना महासाथीनंतर निर्माण झालेल्या आव्हानांवर चर्चा करण्यात येणार आहे। माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि जैव तंत्रज्ञान या क्षेत्रातली नवीन प्रमुख तंत्रज्ञानं आणि त्यातली संशोधनं यांच्या परिणामांवर परिषदेत भर देण्यात येणार आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिका प्रशासनानं पूर्वतयारी सुरू केली आहे। आगामी निवडणूक 2021च्या जनगणनेनुसार होणार असली तरी नव्यानं मतदार नोंदणी होत असल्यानं मतदारांची संख्या वाढत जाणार असून त्यानुसार प्रभागांची रचनाही बदलणार आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आणि प्रशासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी महाराष्ट्र सरकार दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना दरमहा 12,000 रुपये विद्यावेतन देणार आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी काल ही माहिती दिली। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या 10:58 मिनिटांनी।